नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, काल आपण सत्यनारायण कुटुंबाबद्दल बोलत होतो. श्री सत्यनारायण सदाफुले असं त्यांचं नाव. पण त्यांचं वैशिष्ट्य इतकं आहे की ते एका एपिसोडमध्ये होऊच शकत नव्हतं आणि मग सारखं एकच एक बोलून सगळ्यांना कंटाळवाण होण्यापेक्षा मी त्याचे 2 भाग केले. मंडळी, शिक्षणाचा उद्देशच हा आहे की माणसाला विकसित करणे. आणि विकसित या शब्दाचा अर्थ काय होतो की आध्यात्मिक, शैक्षणिक, भावनिक सगळ्याच दृष्टींनी तो परिपूर्ण आणि बॅलन्स्ड माइंडनी विचार करणारा होतो. त्यालाच आपण विकसित म्हणतो. आणि घरातली एक जरी व्यक्ती विकसित असली की मग ती पूर्ण कुटुंबाला विकसित करते आणि मग ते कुटुंब वैशिष्ट्यपूर्ण व्हायला मदत होते. म्हणून प्रत्येकाने शिक्षणावरती जोर दिला पाहिजे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत परत तेच सांगत असते की माणसाला शिक्षणाने खूप वर यायला मदत होते आणि व्यक्तिमत्वाचा विकास म्हणा, व्यक्तिमत्वाचे पैलू वेगवेगळे घडत असतात. तो भाग वेगळा आहे. आज आपण सत्यनारायण कुटुंबाबद्दलच बोलतो आहे. तर त्यांचं काय, त्यांची मुलगी, तुम्हाला मी काल म्हटलं की ती एअर होस्टेस झाली, तर ती आता सरळ कतारला जाणार आहे जॉईन व्हायला. बघा, आजच्या पिढीमध्ये ती कुठेही कॉम्पिटिशनमध्ये कमी पडली नाही. म्हणजे अंदाज करा तुम्ही तिचं पूर्ण लहानपणापासूनचं पालनपोषण कसं झालं असेल. प्रत्येक ठिकाणी ती कुठेही कमी पडली नाही. तसंच तिचं जे वागणं आहे, रूप आहे, दिसणं आहे, गुण आहे, त्याच्यात तिने स्वतःला वाढवतच गेली आहे. ती डेव्हलपमेंट करतच राहिलेली आहे. त्यामुळे ती आता कतारला गेली की त्यासोबत तिची आई पण जाणार आहे. म्हणजे तिच्यासोबत तिच्या आईचं पण नशीब खुललं म्हणायचं. आणि मग काय झालं, मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून छोटी बहीण पण तशीच स्वतःला विकसित करत गेली, स्वतःला डेव्हलप करत गेली. आणि मग ती गाण्यामध्ये अतिशय हुशार आहे म्हटलंच तुम्हाला. तिने पिगी बँकमधून पैसे वाचून आपला हार्मोनियम घेतला होता. हे पण मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि मग त्या दोघी मुली अशाच व्यवस्थित झाल्या. मग आईवडिलांना कसली काळजी आहे हो. पण त्यांचं मन इतकं मोठं की ते ह्याचा सगळ्याचा आधार मला मानतात. आणि मला म्हणतात, काकू तुम्ही आमचे आदर्श आहात आणि तुमच्याकडे बघूनच आम्ही मुलांना कसं वाढवायचं, शिक्षण कसं द्यायचं हे सगळं शिकत आलो आहे. मंडळी, माणसाचं आयुष्य असंच असतं. एकमेकांकडे बघूनच माणूस शिकत असतो. हां, काही उतार चढाव आयुष्यामध्ये माझ्या आले, त्यामुळे त्यावर मात करत करत मी माझ्या मुलांना इंजिनिअरिंग करवलं. आणि मग ते दोघांचं कॅम्पस सिलेक्शन झालं आणि त्यांच्या हातात शिक्षण आटपायच्या आधीच नोकरी होती. दोघांच्या हातात, मुलं आणि मुलगी. हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं की काकूंनी हे कसं केलं. कारण विपरीत परिस्थिती येत होती हे सगळं त्यांना माहिती होतं. आपण जवळपास कुटुंब राहतो, शेजारी राहतो, समदुःखी असतो. एकमेकांचे दुःख एकमेकांना सांगितल्याने कमी होतात. त्यामुळे त्यांना अंदाज आला होता माझा की मी किती सॉलिड आणि किती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मला ते आदर्श मानायचे. एवढंच काय, आता माझ्या मुलीच्या लग्नाला 8-10 वर्ष झाले तरी त्या कॉलेजकडनं गेलं की तिला माझ्या मुलीची आठवण येते की नाही, तुमच्या मुलीने शिक्षण कसं पूर्ण केलं हे आम्हाला माहिती आहे. काहीही कमी असली तरी तिने कधी तक्रार केली नाही, चिडचिड केली नाही. उलट मला घरामध्ये मदत करून ती आपलं इंजिनिअरिंग तिने पूर्ण केलं आणि इन्फोसिसला कॅम्पस सिलेक्शन होऊन ती जॉईन झाली. हे त्यांना फार कौतुक वाटायचं की काहीच सांगायचं काम नाही पडलं या मुलीला. 9वी, 10वी, 11वी, 12वी, इंजिनिअरिंग सगळं त्यांच्यासमोर तिचं आयुष्य घडलं. त्यामुळे त्या म्हणायच्या की नाही, असं आयुष्य पाहिजे. कुठूनही कुठे वर गेलं तरी माणूस खड्ड्यात न पडता वर उठला पाहिजे आणि स्वतःचं एक स्थान निर्माण केलं पाहिजे समाजामध्ये. हे ती वारंवार सांगत असते. आणि अजूनही माझ्या मुलीची तिला आठवण आली की ती विचारते, काकू ती कशी आहे हो, तुमची मुलगी कशी आहे, मला तिची अजूनही आठवण येते म्हणते. म्हणजे मग बघा काय म्हणायचं. आणि मग ती मला म्हणते, काकू तुम्ही मला माझ्या आईसारख्याच वाटता. आणि हा एक भावनिक आधार खूप महत्त्वाचा असतो एकमेकांना. आपण एकटं नाही आहे, कुणीतरी आपल्या मागे आहे. अंधारात म्हणा, अडचणीच्या काळामध्ये कुणीतरी आपल्याला आवाज आपण दिला तर येतं धावत. ही एक जी भावना असते ना, ती खूप महत्त्वाची असते. आणि मग आपण आपलंच मदत, कोणाला मदत करत नसतं. आपण आपलं स्वतः वर उठत असतो, सगळा प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो. पण कुणीतरी आपल्या मागे आहे ही भावनाच आपल्याला समोर जायला मदत करते. तसंच तिचं होत होतं. काकू काही पण झालं की पटकन ती मला आणून दाखवायची, काकू हे बघा, काकू हे किती छान झालं. खाण्याचे पदार्थ असो, काही असो. लॉकडाऊनमध्ये तर आमची आम्ही चंगळ केली होती. ती काही पदार्थ करायची, मी काही पदार्थ करायची आणि एकमेकींना आम्ही देत आनंद
साजरा करायचो आणि लॉकडाऊन आम्ही असा साजरा केला. त्याचा कमीपणा जो उदास भयानक होता तो की लॉकडाऊन किती भयान आहे, हरकत नाही. ती जिलबी करायची, मला आणून द्यायची. मी केक करायची, तिला नेऊन द्यायची. गरम गरम वडे केले, पकोडे केले. काही पती म्हणायची, काकू मला माहेरी आयतं खाल्ल्यासारखं वाटतं गरम गरम. इतकं गरम कोण आणून देतो म्हणते, असं ती मला म्हणायची. काही कार्यक्रम असले की आम्ही दोघींनी एकमेकींना सोडून पदार्थ खाल्ले नाही. दहीवडे असो, आईस्क्रीम असो, तिचा पुलाव असो, माझा मसाले भात असो, बटाटे वडे असो, काही पण पदार्थ असो, आम्ही सोडून एकमेकींना अजिबात खाल्लं नाही. घाईघाई काही ना कोणाला तरी हाताने आम्ही एकमेकींना पाठवून द्यायचो. मंडळी त्याच्यामुळे काय, तीच नाही मला तिची आई मानायची, तिच्या मुलीसुद्धा म्हणायच्या, काकू तुम्ही आल्या की आम्हाला आजी आल्यासारखंच वाटतं. आणि इतकं मनमोकळ्या गप्पा कोणी मारत नाही. आणि मनमोकळ्या गप्पा मारायला काय लागतं हो, एकमेकांचे दुःख विशेष आपण जितकं ओपन व्हायचं तितकंच होतं. प्रत्येक वेळेस अति ओपन होऊ शकत नाही. पण प्रत्येकाला हा सेन्स असतोच की किती ओपन व्हायचं आहे. पण थोडं जरी बोललं तरी मन मोकळं होतं. आणि मन मोकळं झालं की स्ट्रेस कमी होतं, हे सायन्स आपल्याला सांगतच आहे. आणि मग घरात दाबून ठेवून, चिडचिड करून किंवा भांडण करून किंवा एकमेकांचा द्वेष करून घर आपलं रोगाचं माहेरघर करण्यापेक्षा जर आनंदाने सुखाने समाधानाने राहिलं तर आपणच चांगलं राहतो ना. ही माझी गुरुकिल्ली आहे यशाची, असं मी म्हणते. आणि हेच वागणं तिला माझं खूप आवडतं की काकू तुम्ही नेहमी अगदी हसत खेळत राहता. कितीही तुमच्या घरात काही वाद झाला किंवा एकमेकांशी मतभेद झाले तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही न दिसू देता प्रत्येक सण तुम्ही चांगला साजरा करता. आणि त्याच्या आधी काय घरात झालं हे कुणाला कळत पण नाही. कसं जमतं तुम्हाला हे, असं ती मला सारखा प्रश्न विचारायची. आणि मग म्हणायची, काकू तुमच्याकडे बघूनच आम्ही खूप शिकलो. असे लोक आपल्याला खूप कमी भेटतात. आणि मग असे माणसं आपण विसरू शकत नाही. ते आपल्या घरात आपल्या मनामध्ये घर करून असे राहतात की ते आपल्या मनातून जाऊ शकत नाही. आणि अशा लोकांनाच एकत्रित करण्याचा मला छंद लागलेला आहे. कारण आपण त्यांची वैशिष्ट्य विसरत नाही. म्हणजे काय होतं, आपण आपले वैशिष्ट्य लक्षात ठेवून मी तुम्हाला डिस्कस करते. मग तुम्हाला पण असं वाटू शकतं ना, नाही असे पण लोक असतात बघा, चला आपण त्यांच्यासारखं वागू, मग आपण त्यांच्यासारखं होऊ. त्यातला एकतरी आपण गुण घेऊ शकतो ना कुठला तरी. हाच माझा प्रयत्न आहे की कुणाला तरी आपल्याकडून काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणखी तुम्हाला काय सांगू, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी मला इतकी मदत केली घरच्यासारखी की माझी मोठी मुलगीच आणि जावईच प्रत्येक गोष्टीकडे ते दिवसभर इतकं कटाक्षाने लक्ष देत होते की म्हणजे माझी मुलगी आणि जावईच मला ते वाटत होते. आणि त्यांनी अख्खा दिवस सुट्टी काढली होती की बाबा लग्नात काय कमी जास्त पडायला नको, आपल्याच घरचं लग्न आहे असं समजून त्यांनी मला मदत केली. कोण इतका आपलेपणा देतो हो. मग मी कशी विसरू त्यांना, सांगा बरं तुम्ही. आणि आता पण तिला तेच मधून तिला आठवण आली की ती मला फोन करत राहते, मी तिला फोन करत राहते. आमचे मनं अजिबात दूर गेलेले नाहीत. आता ती कतारला जाईल, तिची लहानी मुलगी पण आता ग्रॅज्युएशन व्हायला आलं तिचं, झालं फॅमिली त्यांची मोकळी झाली. आणि मी पण माझ्या मुलांना कॅम्पस सिलेक्शन करून नोकऱ्या देऊन त्यांना नोकरीच्या ठिकाणी ठेवून नंतर मी विसावा घेतला. त्यामुळे मला पण एक समाधान आहे. कसं वाटलं तुम्हाला सत्यनारायण कुटुंबाबद्दल बोलून? मी जे बोलली ते तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. नमस्कार.